हाय हॅलो नमस्कार, तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. यस, आज संडे आहे आणि आज मला सुट्टीचा दिवस आहे. आज मी तुम्हाला शूट करून दाखवणार आहे. हा व्हिडिओ असेल डेली ब्लॉगचा. डेली ब्लॉग म्हणजे आज काय करणार आहे, काय काय नाही करणार आहे ते मी तुम्हाला आज सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. यस, आता मी अंघोळ करून झालेली आहे आणि आता मी तिथे जाते. काय जेवण बनवायचं ते करायचं, कारण आज बिकॉज ऑफ आज कोणीच घरी नाही आहे. मी आणि माझे मिस्टर माझा नवराच घरी आहे. काही नाही, चिकन आणि भात करणार आहे, प्लेन भात. बस काय एवढंच आहे. इथे आलेली आहे ऑलरेडी. भांड्याचा इथे पसारा खूप पडला आहे, तोही मला क्लीन करायचा आहे. मस्तपैकी हेलिकॉप्टर गेलेलं आहे. छानपैकी ती लहानपणाची आठवण येते. खूप असं वाटतं ते कुरकुर हेलिकॉप्टर येतं आणि आपण ते बघतो वगैरे. ते लहानपणाची मजा आहे ना, ती काहीतरी औरच असते. ठीक आहे, मी तुम्हाला छोट्या पार्ट्समध्ये दाखवेन मी काय करते काय नाही दिवसभर. आता मिस्टर गेले चिकन आणायला. अफकोर्स चिकन आणायला थोडं साफबीफ करेन आणि मी तुम्हाला दाखवेन. आणि आज मला पार्लरलासुद्धा जायचं आहे, तर बिकॉज ऑफ हे खूप आयब्रो वाढलेले आहेत. तरीपासून मला जायचं आहे, पण थोडासा टाईम ॲडजस्ट नाही मिळत होता. आज मे बी मिळेल आणि थोडं मी पार्लरला पण मी जाऊ शकते. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवेन. बघत राहा, कंटिन्यू. आत्ताच माझा आवडून झालेला आहे आणि रस्सा केला आहे, भात केलेला आहे, बस एवढंच केलेलं आहे. आणि आता मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेतला कारण मला खूप ह्या गोष्टीवर बोलायचं होतं. ते म्हणजे मी डिमार्टला गेल्यावर काय गोष्टी घेते आणि काय गोष्टी नाही घेत. मी लिमिटेडच गोष्टी घेते. डिमार्टला गेल्यावर मी कधी कधी असं आपण ज्या गोष्टी पाहिजे घ्याव्या असं अशा गोष्टी मी अवॉइड करते. सगळंच आवडतं डिमार्टला. असं होतं की एकाच छताखाली आपल्याला सगळंच काय काय मिळतं आणि ते लोक एवढं डिस्काउंट तेवढंच डिस्काउंट ह्या गोष्टी लावतात. त्याच्यामुळे मी सगळं त्या आपण आकर्षित होतो. आपल्याला सगळंच काय काय गोष्टी घ्यायच्या असतात. पण मी खूप काळजी घेते की माझं बजेट अफकोर्स राशनचं आमचं वेगळं बनलं जातं आणि आम्ही गेल्यावर आमच्यासाठी वेगळं म्हणजे असं वेगळं वगैरे नाही ना. आम्हाला जे गरजेचं असतं किंवा एक्स्ट्रा काही गोष्टी घ्यायच्या असतील तर आम्ही डिमार्टला जातो. आता मे बी मी 6 महिन्याने डिमार्टला गेलेली होती. त्याच्या आधी घरी मम्मीच राशन बनवतात आणि माझ्या सासूबाई राशन बनवतात. खूप 6 महिन्यात इयरली मी जाते डिमार्टला. खूप आपण आहे ना आपल्यावर खूप कंट्रोल केलं पाहिजे. आपण कुठे किती गोष्टी खर्च केल्या पाहिजे आणि किती गोष्टी नाही, याचा ताळमेळ आपण ठेवलाच पाहिजे. डिमार्टला जाताना जेव्हा मी आधी खूप प्रिपेअर असते की लिस्ट बनवते की मला एवढ्याच गोष्टी घ्यायच्या असतात आणि तेवढ्याच घेऊन मी येते. कधी कधी नाही जमत कारण एवढी गर्दी असते. जेव्हा नवरा असतं तेव्हा गोष्टी नाही जमत घ्यायला. खूप कधी नवरा डोळ्याची खूप चिडचिड होऊन जाते कारण मोस्ट ऑफ बिलिंगच्या लाईनला खूप वेळ उभं राहावं लागतं. तर खूप अशा गोष्टी आहेत. कधी जर संडे असेल तर डिमार्टला ना जाऊच नाही. जे लोक नवऱ्याला घेऊन जातात ते कधी डिमार्टला संडेच्या वेळेला जाऊ नये. दुपारच्या सॅटर्डे अदरवाईज डिमार्टला नक्की जावा.
आणि जेव्हा जाता आपल्याला गरजेच्या वस्तू आहेत तेवढ्याच तुम्ही घ्या. कारण डीमार्टला गेल्यावर बऱ्याच व्हरायटी असतात, आपण त्या गोष्टीला आकर्षित होतो. अफकोर्स तो त्यांचा फायदा आहे, पण आपण आपलं पण नुकसान घ्यायचं असतं. आपण किती ते यूज करतो, आपण सगळ्या गोष्टी आणतो, सगळ्या गोष्टी आपल्याला हव्याच्या असतात, पण ह्या गोष्टी आपण यूज करणार आहेत का, आपल्याला या गोष्टी युजेबल आहेत का, ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि तेव्हाच त्या काही गोष्टी परचेस केल्या पाहिजे. नो डाऊट आपल्याला सगळ्या गोष्टी लागतात, पण काही गोष्टी आपल्याही घरात असतात का, काय गोष्टींचा आपणही घरामध्ये जुगाड करू शकतो, ह्याही गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे. ज्या गरजेच्या वस्तू त्याच घेतल्या पाहिजे. बिस्किट असेल म्हणजे मला बिस्किटामध्ये मी 1-2 गोष्टी बिस्किटामध्ये घेते, बिकॉज पारसला लागतं. सकाळी तर त्याला श्रीखंड चपाती लागते, तर डब्यामध्ये काय देणार म्हणून श्रीखंड चपाती म्हणजे एक ऑप्शन म्हणून मी श्रीखंड आणते. मॅगी मसाला, धन्याची पावडर मिळते, त्याच्यानंतर गुड नाईट, ओडोनिल, ह्या ज्या बेसिक गोष्टी असेल ना त्याच गोष्टी मी घेते. आणि ऑफकोर्स कधीतरी पारसला तिथे गेल्यावर खूप हट्ट करतो, म्हणजे मला ह्या गोष्टी घ्यायच्या, त्या गोष्टी घ्यायच्या. कधी एक बार मी हे करते, नाही ह्या गोष्टी नाही घ्यायच्या, पण जेव्हा हे सांगितले वडील असतात किंवा कोण असेल तर त्या गोष्टीला आपण आपल्या सगळ्या गोष्टी घेतो, मुलासाठी नाही घेत, सो त्याच्यावरती तेही गोष्टी घेतात. तर ते पण एक गोष्ट जेव्हा आपण मुलांना नेतो अशा ठिकाणी न्यावं का, हा पण एक प्रश्नचिन्ह माझ्या पुढे निर्माण होतो. कारण त्या दिवशीच आम्ही डीमार्टला गेलो आणि त्याला तो मोठा ट्रक पाहिजे होता, तर आम्ही तो ट्रक घेतला. घरी जाईपर्यंत त्याला तो ट्रक पाहिजे होता आणि त्याची किंमत होती जवळजवळ 465, म्हणजे जवळजवळ 500 रुपयाला. हा ट्रक आम्ही घेतला खरा, पण घरी आल्यावर त्याला तो ट्रक नको हवा होता. म्हणजे तुमचे 500 रुपये वेस्ट गेले. खूप गोष्टी हे करतात, खूप गोष्टी आहे ना, महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या, विचार केला पाहिजे ह्या गोष्टींवर. म्हणजे हार्डली अर्धा तासाचं अंतर, अर्धा तासाच्या आत त्याला तो ट्रक घेतला. घरी आल्यावर त्याला तो ट्रक नको होतं, मला तो ट्रक नको आहे, त्याला दुसरं काहीतरी पाहिजे होतं. म्हणजे असं कधी आलं की 500 रुपये तुमचे वेस्ट केले. ठीक आहे, लहान मुलं आहे, आपण लहान मुलांसाठी ह्या गोष्टी करतो, ठीक आहे, आपण इग्नोर पण करतो. पण आहे ना, ज्यांना खरंच काही आपल्या गरज आहे, त्यांना काही गोष्टी नाही मिळत, हाही एक तिथे जेव्हा विचार येतो मनामध्ये, त्यांच्याकडे खरंच काही नाही आहे, त्यांना गरज आहे आणि त्याच्याकडे असल्यावर ह्या गोष्टी प्रॉब्लेम्स होत असतात. ठीक आहे, आपणच आई वडील, आपण मुलांची मौज करायची, पण एक लिमिट पण ठेवलं पाहिजे, हे पण गोष्ट आहे. त्याच्यानंतर मी काय घेते, अजून बऱ्याच गोष्टी असतात ज्या मी घेते. क्लिप्स असतील, कपड्याची क्लिप्स असतील, कधी 6 महिन्यातून तर ते पडतात वगैरे. त्याच्यानंतर मग अजून एक गोष्ट आहे की मी स्टिकर घेते, ते खूप असतात, ते लावायचे असतात, म्हणजे ते खूप इझी पडतात. माझ्या घरी काही गोष्टी नाही आहेत हे ठोकायला वगैरे, कारण त्यापेक्षा ते चिटकवलं सॉर्ट आउट होत जातं. इव्हन माझ्या कपाटाला पण मी ते गोष्ट लावते, त्यामुळे ती एक गोष्ट मी नेहमी घेते. मी तुम्हाला दाखवेल आता ती कुठली गोष्ट आहे. जी मी तुम्हाला स्टिकरचं सांगितलं ही एक गोष्ट आहे, तुम्ही इथे बघू शकाल. ही गोष्ट आहे. अजून त्यानंतर मी हा काप ज्या गोळ्या असतात ज्या आपल्या कपाटामध्ये ठेवतो,
वॉश बेसिनमध्ये पण टाकतो, बाथरूममध्ये पण टाकतो. आपल्या कपाटामध्ये वास येऊ नये म्हणून या गोष्टी आपण टाकतो. सो ह्या मी कापडाच्या गोळ्या मी डेफिनेटली घेते. आणि गेल्यावर तिथे घेणार मी गुड नाईटचं 2000 मी जरूर घेते, कारण ऑफकोर्स मला गुड नाईट लागतं म्हणजे रात्रीचं लागतं थोड्या वेळासाठी आम्ही लावतो, बिकॉज ऑफ पारस असतो आणि कधी कधी मच्छर भरपूर असतात, म्हणून मला ही गोष्ट मला घ्यावी लागते. आणि तूप डिमांडला तूप बऱ्यापैकी स्वस्त आहे आणि मोठी बॉटल मी घेऊन येते तुपाची. या गोष्टी ज्या बेसिक गोष्टी आहेत ना त्याच गोष्टी मी घेते. कपड्याची शॉपिंग मी नाही करत. हां, मी कपड्याची शॉपिंग पण करते, पण खूप लिमिटेड करते. मी ठरवते माझं बजेट 2500 आणि 2000मध्येच झालं पाहिजे आणि मी तसंच करते. मी ठरवून जाते एवढ्याच्या वरती नाही जायचं. इव्हन माझ्या मिस्टर पण मला सांगून एवढे पैसे देणार नाही, त्याच्यावरती मी पैसे देणार नाही. तर अशा गोष्टीचा तो ताळमेळ असतो. डीमार्टला गेल्यावर घेते 5-6. मला वाटत नाही की माझं आत्तापर्यंत डीमार्टला लग्नाच्या वेळी एकदा गेलेली, जी स्टार्टिंगला जी हनीमूनच्या टायमिंगला ती डीमार्टची 5-6 हजाराची शॉपिंग होती, तेवढीच एकदा केलेली होती. त्याच्यानंतर माझा आजपर्यंतचा खर्च 2500च्या वरती किंवा 2000च्या वरती नाही गेला आहे. जास्तीत जास्त मी 1000पर्यंतच करायचा प्रयत्न करते. डीमार्टला गेल्यावर ह्या गोष्टी खूप असतात, छोट्या गोष्टी असतात, त्या लक्षात ठेवायच्या असतात. आणि तुम्ही पण लक्षात ठेवा. जस्ट अजून व्हिडिओ आहे तर दिवसभराची काय क्लिप आहे मी तुम्हाला दाखवत जाईल. याच्यावर गोष्टीवर बोलायचं होतं तर यस मी आत्ता हा टाईम काढणार हे तुमच्याशी बोलायला घेतलेला. यस, आता हा मी व्हिडिओचा एंड करते. काय काय गोष्टी घेतल्या मी तुम्हाला सांगते. मी काय गोष्टी आता मी बाहेर गेलेली. सो मी पॉईंट असं ते मी परचेस केलं. जवळजवळ ते मला काहीतरी 50,000च्या आसपास भेटलं आहे. त्याच्यानंतर मला ट्राउझर पाहिजे होती ऑफिस वेअरसाठी, तर ती मी घेतलेली आहे. छोटं मोठं काय गोष्टी केल्या. आणि आत्ता मी व्हिडिओचा एंड करते. आत्ता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे. रात्र झाली आहे. आज आता सगळी कामं आवरून वगैरे आता झोपायचं आहे. त्यापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.